कष्ट, शिक्षण आणि संस्काराचा विजय लेकीनं बापासाठी केलं खास। आजच्या युगात लेकीनं दाखवली बाप भक्तीची नवी ओळख। संस्काराचं सोनं लेकीनं बापाला दिली स्वप्नाची बुलेट। पन्हाळा तालुक्यात सध्या एक अशी घटना घडली आहे की जी प्रत्येक बापाच्या डोळ्यात पाणी आणेल आणि प्रत्येक लेकीच्या मनात अभिमान जागवेल। अत्यंत साध्या परिस्थितीतून जीवनाचा संघर्ष करत उभे राहिलेले राजेंद्र रसाळ आज बाजार भोगा येथे परिमंडल वन अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत। आयुष्यभर कष्ट, प्रामाणिकपणा आणि मूल्यांची शिदोरी जपत त्यांनी आपल्या कुटुंबाला पुढे नेले। 2 मुली म्हणजेच आपलं सर्वस्व असा विचार करत त्यांनी निशिगंधा आणि रजनीगंधा या दोघींनाही मुलासारखे शिक्षण व संस्कार दिले। मुलगा नाही अशी कुजबूज कधी त्यांच्या घरात शिरलीच नाही। शिक्षण हाच खरा वारसा हा धडा त्यांनी लेकीच्या मनावर बिंबवला। त्याच संस्कारातून थोरली मुलगी निशिगंधाने सन 2023 मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त पद मिळवून आई वडिलाच्या कष्टाचं चीज केलं। आपल्या बापाने कधीतरी बुलेटवरून फेरफटका मारावा ही लेकीची लहानशी पण हृदयातून उमटलेली इच्छा होती। वडील स्वतःसाठी काहीच मागणार नाहीत हे ओळखून तिने हा आनंद आश्चर्याच्या रूपात देण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूरला खरेदीच्या निमित्ताने नेऊन थेट दुचाकी शोरूममध्ये बुलेटच्या चाव्या बापाच्या हातात दिल्या। तो क्षण शब्दात मांडता येणारा नव्हता। कष्टाने रापलेले हात थरथरले, डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि लेकीला घट्ट मिठीत घेत बापाने आयुष्याचं सारं जणू पुन्हा अनुभवलं। आजच्या काळात लेकीनं बापाचं स्वप्न पूर्ण करणं ही केवळ भेट नाही, ती संस्काराची, प्रेमाची आणि नात्याची जिवंत साक्ष आहे। जांभळी कासा न्यूजसाठी राम करले।